त्यांना सन्मानित करतोय। तर हेमंत पाटील सर आता कुठे असतील आपण देखील या इकडे स्टेजवर। आपलं देखील सरचे स्वागत आहे। अचूक पंचगिरी राहिली आणि खऱ्या अर्थाने आपलं देखील कार्य खूप मोठं आहे। 4 दिवस आपल्या नावावर राहिले, अचूक पंचगिरी राहिली। दरम्यान शुभ सन्मान इथे उपसभापती साहेब पंचायत समितीचे यशवंतजी दलबी साहेब, त्यासोबत थँक्यू डीजे, त्यासोबत त्यांच्या समवेत इथे उपस्थित आहेत आदरणीय नितेशजी मेयर साहेब, त्यांचा देखील यथोचित शुभ सन्मान इथे घेतला जातोय। आणि मी विनंती करतोय साहेबांना आपण त्याचा स्वीकार करायचा आहे। मी विनंती करतोय ग्रुप ग्रामपंचायत सांगोडे कोंडलीचे माजी सरपंच बाळरामजी पावशे साहेब, आपल्या शुभ हस्ते साहेबांना सन्मानित करा, कारण साहेबांची उपस्थिती मोलाची होती। सामना थांबवू नका प्लीज, सामन्याला सुरुवात करा आपण। लक्षात घ्या 4:58 झाली आहेत। पहिला चेंडू फेकण्यासाठी आता गोलंदाज अक्षय कोहली गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय। स्ट्रायकिंग एंडवर अशोक डिंडा नावाचा स्मॉल साइज पॉकेट डायनामाइट आता आहे। पहिला चेंडू उडवलाय तिथे, एक धाव तर एकवटली जाईल। तर दरम्यान भूषणजी भोईर साहेबांचा देखील शुभ सन्मान आपण या प्रमुख व्यासपीठावर करून घेतोय आणि साहेबांची उपस्थिती देखील अनमोल होती, त्यांचं देखील शुभागमन झालं। आपण आलात, आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत। आपला देखील शुभ सन्मान होतोय। मी विनंती करतोय संतोषजी पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते साहेबांना सन्मानित करा। ही माईची माणसं आहेत मित्रांनो, माईची माणसं, मातीची माणसं, आणि या माणसांचा शुभ सन्मान करणं गरजेचं होतं। स्वीशीटचा प्रयत्न तिथे प्रयत्न सक्सेसफुल ठरला। अशोक डिंडा म्हटल्यानंतर मोठमोठ्या प्रीमियर लीग मध्ये, व्यावसायिक क्रिकेट मध्ये याला वर्णी लागते मित्रांनो। वंडर बॉय ऑफ मांडा टिटवाला म्हणून त्याला ओळखलं जातं, सायलेंट किलर म्हणून त्याला आम्ही उपमा दिली होती। खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या वैयक्तिक माध्यमातून अशोक डिंडाला, कारण हृदयाशी जोडलेलं नातं आहे मित्रांनो। एक अत्यंत जवळचे मित्र आहेत, सातत्याने मांडा गावामध्ये जेव्हा जात असतो तेव्हा अशोकची भेट होत असते। यावेळी मात्र चेंडूने उंच भरारी घेतली आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि गोल्डन विकेट आपल्या नावावर केली अक्षय कोहलीने। पहिला धक्का माई 11 मांडा टीमला। मोठी विकेट। हालो 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 हालो। तर नक्कीच पहिली मोठी विकेट गेली। व्हॉल्यूम द्या डीजे मास्टर, थोडस आवाज येत नाहीये। हालो 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 माइक चेक, हालो 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 माइक चेक, हालो। तर पहिली मोठी विकेट आता आपण पाहतोय। नवीन फलंदाज चिंटू आलाय, मेहुल विश्वकर्मा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला। अक्षय कोहली पुन्हा एकदा राईट अमाउंट द स्टंप्स, हा चेंडू सोडून दिला। पंचांनी सांगितलं वाईट चेंडू आहे, आज समांतर केले कारण चेंडू अवांतर होता। अक्षय कोहलीकडे अतिरिक्त वेग आहे मित्रांनो, वेगाला कल्पकतेने उत्तर द्यावं लागेल कारण हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो। इथे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं म्हटलं जातं आणि सातत्याने तो जो करतो काम तो यशस्वी ठरत असतो। इथे जर सक्सेसफुली कामगिरी करायची असेल तर मेहुल विश्वकर्माला आज बॅटिंग चांगली करावी लागेल। आताच आपण एक टुर्नामेंट बघितली, त्याच्यामध्ये 925 चेंडूमध्ये शतक झळकावताना आम्ही स्टेटस नक्कीच पाहिला होता व्हॉट्सअपला। यावेळी मात्र चेंडू आणि बॅट मध्ये तेवढं प्रॉपर कनेक्शन नाही। एक धाव एकवटली, दुसरीचा प्रयत्न डेंजर एंडकडे आहे, धाबाची शक्यता आणि 2 धावा चित्याच्या चपलाईनं आणि सशेच्या वेगानं पूर्ण केल्या।
4 चेंडू 5 धावा. धावफलक आता थांबलाय. इथे मैदानाच्या आतमध्ये घनदाट शांतता पसरली आहे, कारण प्रेक्षकांना माहिती आहे एका बाजूने माई 11 मांडा तर दुसऱ्या बाजूने सार्थक 11 गावदेवी स्पोर्ट्स नानकर खेळतोय. पुढचा चेंडू यावेळी मात्र फटका सुरेख आहे. फटक्यामध्ये किती ताकद आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक होते, चूक घडली मैदानाच्या आतमध्ये. आणि किती धावा घेतल्या जातील. 2 धावांचं धाडस इथे यशस्वीरित्या पूर्ण केलं. तर मित्रांनो, नक्कीच आज प्रमुख अतिथींची भरमार आहे. मान्यवरांची मांदी आली असं म्हणायला हरकत नाही. आणि सन्माननीय आदरणीय भूषण भाऊ सुरेश जाधव, जाधव एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा, त्यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांच्या माध्यमातून नुकत्याच येणाऱ्या काही दिवसामध्ये 26 जानेवारी 2025च्या शुभदिनी ग्रामस्थ मंडळ सांगोडे प्रथमच भव्य खुली ब्रास बँड स्पर्धा आयोजित केली गेली आहे. त्यांचं देखील सरचे स्वागत या टुर्नामेंट मध्ये. सांगोडेकर चषक 2025 आपण पाहताय. यामध्ये मात्र समोरच्या दिशेने फटका सुरेख आहे, परंतु धावा किती मिळतील. धावा येत नाही कारण एकेरी दुहेरी धावाने इथे धाव फलक वेगाने पुढे जाणार नाही. नौशाद आणि चिंटू ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये चांगलं काम करते, परंतु मोठ्यात मोठ्या धावा जर उभारायच्या असतील तर मोठे फटके खेळावे लागतील. तर जर्सी कंपल्सरी नाहीये आणि नक्कीच इथे पॅनल्टीला सामोरं जावं लागेल नांदकर टीमला, कारण मयूर दलबीने वेगळ्या आकाराची जर्सी प्रदान केली आहे आणि म्हणून 2 धावांची पॅनल्टी समोरील संघाने आक्षेप घेतला आणि नक्कीच 2 धावांनी इथे पॅनलाइज केलं गेलं नांदकर टीमला. आता 2 धावांची पॅनल्टी जोडून धावसंख्या 10 या आकड्यावर पाहायला मिळते. अक्षय तिटे आलाय. एक्सप्रेस ऑफ नांदकर हा एक वेगवान गतीचा गोलंदाज आहे. यावेळी वेगाला कल्पकतेने उत्तर द्यायचं होतं, परंतु मेहुल विश्वकर्मा आता मात्र बागपुटो ढकलला जातोय. चिंटू आहे मित्रांनो, मूळ नाव त्याचं मेहुल, मेहुल विश्वकर्मा, चिंटू या नावाने जाणला जातो. यावेळी फटका सुरेख आहे. हा दर्जेदार स्ट्रोक होता. चिंटूच्या बॅट मध्ये बिग ब्लास्ट पाहायला मिळतोय. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकला जातोय. 6 धावांसाठी षटकार पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे. तर मान्यवरांची उपस्थिती मोलाची होती आणि आज खऱ्या अर्थाने अनेक मान्यवर देण्यासाठी पोहोचले. तर पाटील साहेबांचं देखील शुभागमन झालंय. त्यांच्या समेत संतोषजी पाटील, सागरजी पाटील असतील, हरेश्वरजी पाटील. या दरम्यान चेंडू एसटी वाकवतोय. विकेटचं पतन झालंय. आणखी एक मोठा धक्का लागला इथे चिंटूला. नानकर टीम, आपण टीम मीटिंग घेताय, परंतु वेळ आपली खर्च होतीये, याकडे देखील लक्ष द्या. लक्षात घ्या, इथे स्टॉपवॉच थांबला गेलाय, परंतु 8 मिनिटं आपण खर्च केली गेली आहेत. लक्षात घ्या, स्टॉपवॉच थांबवला गेलाय, कारण बॅट्समॅन जोपर्यंत येईल. पंच, आपण मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक ब्रेक घेतलाय का?
तर काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत समजलेलं नाहीये. दुसरे पंचचा मैदानाच्या आतमध्ये काहीतरी टेक्निकल इश्यू आलाय. तिथे टेक्निकल इश्यू आलाय. दुसरे पंच मैदानाच्या आतमध्ये लगेच जा. पंचांना काहीतरी तांत्रिक अडचण आली आहे. लगेच या फास्ट. संदीप पाटील भेल नाही आपल्याकडे. चला टेक्निकल इश्यू होता आणि नवीन पंच आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. केतन भाकरे देखील आलाय. लक्षात घ्या अक्षय तेटे आता 8 मिनिटं खर्च झाली आहेत आणि 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 2 मिनिटांचा कालावधी शिल्लक आहे. तर जयेश राजेकडनं कॅश प्राइज आहेत मध्ये 3 षटक लागले. साई कृष्णाकडनं 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे आणि इथे पहिला चेंडू स्लोअर गतीचा चेंडू पाहायला मिळतोय आणि 2 चेंडू 2 षटकार जरी मारले तरी साई कृष्णाई मांडा टीम कडनं 1000 रुपयांचा कॅश प्राइज लागणार आहे. केतन भाकरेसाठी हा विस्फोटक फलंदाज आहे. भीम पॉवर इथे दाखवावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळी देखील बॅकफुटवर ढकललं गेलं केतन भाकरे सारख्या मोठ्या फलंदाजाला. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. नाट्यमय क्रिकेट सुरू आहे. पंच लगेच आपण बेल्स लावा आणि सामन्याला सुरुवात करा. एक धाव एकवटली जाते. एका धावेच्या मदतीने धावफलक आता इन्क्रीज होतोय 17 या आकड्यावर. 5 चेंडू 17 धाबा. अंतिम चेंडू. अक्षय तेटे वेळ आपली गमावत आहे. आपण लक्षात घ्या एक क्षेत्ररक्षक एका चेंडूसाठी देखील आतमध्ये येऊ शकतो. पुढचा चेंडू यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न झाला तिथे आणि काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र इनिंग समाप्त झाली. 2 षटकामध्ये तब्बल 17 धावा बनवल्यात आणि विजयासाठी सार्थक 11 नानकर टीमला 18 बनवायचे आहेत. लगेच आपण मैदान सोडायचंय. नानकर टीम आणि माही 11 मांडा टीम आपण क्षेत्ररक्षण सजवा. स्वतः आता कल्याण ग्रामीण टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना त्याच्या समेत अशोक येडे. डिंडाची विकेट खूप महत्वाची होती कारण स्मॉल साईज पॉकेट डायनामाइट सातत्याने चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिला आहे. त्याच्या सोबतीने नौशाद असतील, केतन भाकरे असतील, चिंटू असतील, जगन्नाथ पाटील अशा अनेक चांगले खेळाडू मांडा टीम मध्ये देखील आहेत. तर आताच एक खुशखबर आली आहे नानकर टीमसाठी. एवन जोडी नानकर टीमची खऱ्या अर्थाने रितेश कोणकर उर्फ बंड्या आणि यतीन जाधव उर्फ पांड्या यांच्या माध्यमातून जर नानकर संघाने मेगा फायनल जिंकली, विजेतेपद जर पटकावलं तर एकविरा ट्रिप त्यांच्याकडनं त्यांच्यासाठी जाहीर झाली आहे. नानकर टीमसाठी खऱ्या अर्थाने या शुभेच्छा होत्या. एवन जोडी नानकर गावची बंड्या आणि पंड्या यांच्या माध्यमातून होती. यतीन जाधव आणि रितेश कोणकर यांच्या माध्यमातून एकविरा ट्रिप मेगा. तर गुरुनाथजी मगर साहेब आणि योगेशजी मगर साहेब यांचं देखील खऱ्या अर्थाने गोडसई गावचे ते उद्योजक आहेत.
प्रशांतजी भगत साहेब देखील इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. उद्योजक आहेत, साहेबांची उपस्थिती देखील लाखमोलाची होती आणि आज खऱ्या अर्थाने ते उपस्थित झाले त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतोय. चला मयूर, आपण एवढं स्लो येऊ नका, फास्ट या थोडंसं, कारण मेगा फायनलमध्ये आपल्यालाच उशीर होईल जर आपण जिंकलात तर. अजून एक मॅच बाकी आहे मेगा फायनल आधी. वडवली बनाम विनर संघाशी बिग फाईट करताना दिसतील. आता दोन बंधुराजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूने मयूर दलवी, दुसऱ्या बाजूने संकेत दलवी. कोणता फलंदाज चालेल की इथे चिंटूचा बोलबाला पाहायला मिळू शकतो. मेहुल विश्वकर्मा, यष्ट्यांच्या मागे अशोक येडे डिंडा, मास्टर ब्रेन आहे मित्रांनो, खऱ्या अर्थाने बॅकबोन आहे या संघाचा. जगन्नाथ पाटील देखील आपण त्यांना देखील पाहताय. करता धरता मांडर टीम जेव्हा खेळते तेव्हा जगन्नाथाचं नाव सातत्याने घेतलं जातं. पहिला चेंडू भिरकावून दिलाय, सरळ खेळलेत, क्षेत्ररक्षक नौशादच्या आत तिथे पोहोचले. मयूर दलवीसाठी कॅश प्राइज लगावलं गेलंय. मान्य श्री भूषण भाऊ सुरेश जाधव, जाधव इंटरप्राइजेसचे सर्व्हिस सर्वा 3 षटकारांसाठी तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. यावेळी पहिला चेंडू संकेत दलवीने मात्र आता फेकून दिलाय, बॅकवर्ड बाउंड्रीच्या बाहेर मारतोय. पहिला धमाका पाहायला मिळतोय, षटकार. सात धावा फलकावर. यावेळी ही चेंडूला फेकून दिलाय, सामना एकतर्फी करण्याचा विचार होतोय. आणखी एक बॉल जातो पार्किंग प्लॉट मध्ये, षटकार. यावेळी चेंडू सुरेख पाहायला मिळतोय. त्यानंतर खऱ्या अर्थाने मान्यवर उपस्थित आहेत गुरुनाथजी दलवी साहेब, माजी सरपंच घोटसई, आणि त्यांच्या सोबत योगेशजी मगर साहेब घोटसई गावचे उद्योजक, प्रशांतजी भगत साहेब घोटसई गावचे समाजसेवक ते देखील उपस्थित आहेत. ते फटका दरम्यान चांगला आहे, धावाची शक्यता, एकाच रुलावर 2 गाड्या, आणि आता मयूर दलवीला आपली विकेट सॅक्रिफाय करावी लागते. थँक्यू सो मच डीजे. प्रमुख मान्यवर इथे उपस्थित आहेत गुरुनाथजी दलवी साहेब, त्यांच्या समेत योगेशजी मगर साहेब आणि प्रशांतजी भगत साहेब देखील उपस्थित आहेत. आणि थोड्याच वेळात नरेशजी पाटील साहेब देखील उपस्थित होणार आहेत. या सर्व मान्यवरांचं सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. चला बॅट्समॅन, आपण इतकं स्लो येऊ नका. नानकर संघ आपल्याला खास करून ही विनंती असेल. वडवली टीमचा कॅप्टन या. धावसंख्या झाली 13. पाच चेंडू 13 धावा जोडल्या गेल्यात. अंतिम चेंडू आणि पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय. यावेळी डिफेन्स केलाय, फटका चांगला आहे अलॉंग दी कार्पेट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, धाबाची शक्यता, तिथून नशिबाची साथ लाभत नाही. चेंडू खाली राहिला, चूक नाही तिथे नक्कीच मी सांगेल. तर दरम्यान सांगोडी गावचे शिवसेना शाखा प्रमुख शनेश्वरजी सुतार साहेबांचं देखील इथे शुभागमन झालंय. त्यांना देखील आम्ही विनंती करतो आपण देखील
प्रमुख व्यासपीठावर या अशी आयोजकांच्या माध्यमातून सूचना आहे. या प्लीज, कारण सांगोटे गावचे अतिशय चांगले व्यक्तिमत्व आपण सातत्याने त्यांना विविध समाजकार्यामध्ये पाहत असतो आणि नवतरुणांच्या विविध कार्यामध्ये त्यांचा कार्याचा वाटा असतो. नेहमीच शनेश्वरजी सुतार साहेब, शिवसेना शाखा प्रमुख सांगोडे यांचं देखील इथे शुभागमन झालंय. ते देखील या मॅचची मजा लुटताना आपण पाहतोय मित्रांनो. यावेळी मात्र फटका सुरेख आहे. किती धावा मिळतील तिथे चौकार येतोय आणि चौकारने हा सामना देखील खुला झाला. आता डीजे प्लीज.